अशोक येडे, अभित शेख, शुभम शेळके. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिबान शेख पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळणार आहेत शुभम शेळके. जाऊया दबड मॅचच्या दिशेने. मॅचला आता सुरुवात होते. पहिला चेंडू इथे टाकला जातोय आणि पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी करण्याकरिता एक वेगवान गोलंदाज सिबान शेख. अखूट टप्प्याचा बॉल. पहिला चेंडू मात्र खराब आलाय. पहिला चेंडू मात्र इकडे नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर निश्चितच पहिला चेंडू इथे थोडंसं दिशाहीन बघायला मिळतोय. फ्री हिटची संधी इकडे फलंदाज बॉल हवेत आहे. फटका इथे फसतोय आणि इथे फ्री हिटची संधी होती त्यामुळे फलंदाज बाद नसणार आहेत. या ठिकाणी सिबान शेख यांच्या विकेटसाठी पारितोषिक असणार आहे. सिबान शेख यांच्या प्रत्येक विकेटसाठी प्रशांतजी जमधडे, तलाठी अप्पा यांच्या वतीने, चिकणी यांच्या वतीने पारितोषिक असणार आहे. 7:09 पहिला चेंडू पडलेला या डावामध्ये एक सिंगल घेण्याचा माणूस होता. एक सिंगल जरूर तिकडे पूर्ण करण्यात आली. अशोक येडे आणि शुभम शेळके हे दोन फलंदाज. एक खेळाडू अकोले तालुक्यातले तर एक खेळाडू शिरूर तालुक्यातले आहेत. लकी ड्रॉ ज्यांनी अजून कुपन खरेदी केलेली नसतील तर कुपन्स खरेदी करा. 20 रुपयांमध्ये तुम्हाला मुख्य मंचावर जी स्पोर्ट्स सायकल दिसते ती स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे 20 रुपयांमध्ये घरी सायकलवर जा. एक शानदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केलाय. बॉल सरळ बाउंड्री लाईन पार. एक शानदार दमदार चौकार. पहिला चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकता 7 या आकड्यावर जाताना बघायला मिळते. संगमनेरच्या निमोनचे सिबान पॉलिंगसाठी. वाह, परफ्यूम बॉल, ब्रेटली बाउन्सर. पहिलाच बॉल जर आपण बघितला तर तो नो आला होता आणि पहिला चेंडू देखील थोडासा हाफ ट्रॅकरच होता. परंतु यावेळेस या चेंडूसाठी जर बघितलं तर वेग. वाह वाह, ॲक्शन रिप्लेमध्ये निश्चितच ही दृश्य दाखवली जातात. परफ्यूम बॉल याला म्हटलं जातं. म्हणजे सिबान शेखच्या या चेंडूने शुभम शेळकेला विचारलं हाऊ आर यू, कसा आहेस. परफ्यूम बॉल. यावेळेस मात्र परत एकदा बाउन्सरचा वापर करण्यात आलाय. पंचांनी इकडे नो बॉलचा इशारा दिलाय. थोडीशी खराब लाईन आपल्याला निश्चितच यावेळेस पाहायला मिळाली आणि मला वाटतंय इथे नो बॉलची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. वैभव कातोरे आणि किरण बिडलान दोन मॅच ऑफिशियल्स. तर अमन शर्मा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. ग्रेप्स हॉटेलचे संचालक सन्माननीय राम ढोले साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. साहेबांचं स्वागत. राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. बॉल हवेत आहे. फटका फसतोय परंतु इकडे फ्री हिट आहे आणि परत एकदा एक जीवदान इकडे मिळेल फलंदाज शुभम शेळके यांना. पण या अगोदर देखील आपण बघितलं की झेल उडाला होता, तो पकडलाही गेला होता, परंतु दोन्ही झेल जे उडाले होते ते फ्री हिटच्या चेंडूवर उडाले होते. धावफलकावर जर पाहिलं तर 9 धावा. सिबान शेख संगमनेरच्या निमोनचे खेळाडू आहेत. आणि मित्रांनो, जवळपास 25-26 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करणारे सिबान आणि टेनिस बॉल क्रिकेटचा थक्क करणारा प्रवास आपल्याला सिबानचा पाहायला मिळतो. यावेळेस कव्हर पॉईंटमध्ये बॉलला खेळलेला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. आदर्श क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावसंख्या युनिक प्रॉपर्टी संगमनेर कुठलाही फलंदाज न गमावता 9 धावा धावफलकावर. अतिशय दमदार, शानदार आणि प्रभावी आयोजन आपल्याला क्रीडा स्पर्धेचं बघायला मिळतंय. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग अर्थात लोकनेते बाळासाहेब थोरात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं केलेलं आयोजन. महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची आणि समाज सुधारकांची भूमी आहे. म्हणजे देशाला विचारातून आणि कृतीतून दिशा देणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा जपणारं नेतृत्व म्हणून लोकनेते बाळासाहेब थोरात साहेबांकडे पाहिलं जातं. गांधी विचारांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात ज्यांचं काम आहे जोरात ते नाव म्हणजे लोकनेते बाळासाहेब थोरात. आणि आज त्यांच्याच वाढदिवसानिमित्त खरं तरी क्रीडा स्पर्धा आज बघता बघता 5व्या दिवसापर्यंत आली आहे. बॉलिंग करण्याकरिता षटक क्रमांक 2ला सुरुवात होईल आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता प्रथमेश. पहिलाच बॉल ऑफस्टमच्या थोडासा बाहेर ठेवला. अरफ शेख स्टंपच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतात. ॲज अ आयकॉन म्हणून अरफ शेख देखील आपल्याला पाहायला मिळतील. तर बॅटिंग करत असताना शुभम शेळके मैदानाच्या आतमध्ये आहेत.
आज शिरूर तालुक्यातील निलेश इंगवले यांनी एक शतक बनवलं आणि त्याच शिरूर तालुक्यातून येणारे शुभम शेळके त्यांच्यावर देखील नजर आहेत. परंतु गोलंदाजी करत असताना एक प्रतिभाशाली गोलंदाज प्रथमेश हासे थोडेसे इंजोर आहेत, परंतु आज संघासाठी खेळावं लागेल. पाहूयात कशा पद्धतीने मॅच पुढे जाणार. बॉलर तयार आहेत. यावेळेस उडवलाय बॉल मिड विकेट मध्ये. फिल्डर फक्त बॉलकडे पाहत राहिले आणि हा बॉल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन पार. शुभम शेळकेने लगावलाय टोला आणि पाठवलंय बॉलला बाउंड्री लाईन पार. षटकार. यावेळेचा बॉल जर पाहिला तर क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्यात आला होता. आडव्या बॅटने या चेंडूला खेळले आणि बॉलला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. 6 धावा वसूल केल्या. परत एकदा एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. बॉल फाईन लेगच्या दिशेने निघालाय, वेगात चाललाय, त्याला अडवणं तितकं शक्य नाहीये. बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना अजून एक सदाबहार चौकार. षटकारा पाठोपाठ एक चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. प्रथमेश यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये काऊ कॉर्नरमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, परंतु क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाजाला मिळते 4 धावेंची हमी. चौकार आलेला आहे. तेवीस धावा धावफलकावर पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. युनिक प्रॉपर्टी संगमनेर हा संघ प्रथमतः बॅटिंग करतोय, तर राजीव मजटेक प्रतिष्ठान वेल्हाळे. फुल टॉस मिळालाय. समोर खेळण्याचा मानस पनिश करू शकले नाहीत या बॉलला. 2 चेंडू शेवटचे मात्र चांगले टाकण्यात आलेत. षटक क्रमांक 2 चा खेळ इकडे पूर्णत्वास आलाय आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर आपण टाकूयात नजर. 2 ओव्हर नंतर युनिक प्रॉपर्टी संगमनेर कुठलाही फलंदाज न गमावता धावा बनवलेल्या आहेत. 23 धावा. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचं अतिशय सदाबहार आयोजन. दररोज आपण जर बघितलं तर प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉचं आयोजन केलं जातं आणि 20 रुपयांचं कुपन आहे. ज्यांनी कुपन अजून खरेदी केलेले नसतील तर त्यांना विनंती राहील आपण कुपन खरेदी करा. या मॅच नंतर आपण तो लकी ड्रॉ टाकणार आहोत. या अगोदर भैया मणियार कोकणगाव यांना एक स्पोर्ट्स सायकल मिळाली. काल आमचे श्रेयस तेली यांना स्पोर्ट्स सायकल मिळाली आणि आज ती स्पोर्ट्स सायकल कुणाला मिळणार त्यासाठी निश्चितच या मॅच नंतर तो ड्रॉ आपण टाकू, तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. 23 धावा धावफलकावर 2 ओव्हरचा खेळ इकडे पूर्णत्वास झालेला आहे. 1,51,151 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतं आणि संघ मालकाला एक 2 व्हीलर बाईक TVS स्पोर्ट बाईक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेली आहे. तर षटक क्रमांक 2 कडे आपण जाणार आहोत आणि दुसरा षटक घेऊन पुढच्या एकदा संगमनेरच्या निमोनचे वेगवान गोलंदाज, महाराष्ट्रातल्या वेगवान गोलंदाजांच्या यादीतलं अग्रगण्य नाव म्हणजे सिबान खालिद शेख ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर अशोक येडे स्ट्रायकर एंडकडे. बॅटची बाहेरची कड, तिकडे फिल्डर मात्र थोडेसे दूर राहिले. बॉल त्यांच्यापासून थोडासा पुढे पडला. तोपर्यंत एक सिंगल मात्र रोखू शकणार नाहीत. एक धाव मात्र पूर्ण करण्यात आली आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकामध्ये बदल होतोय. 24 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत आणि स्ट्रायकर एंडकडे आलेत पुढे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडसचे शेतकरी पुत्र म्हणजे शुभम शेळके. बॉलिंग करण्यासाठी सिबान, समोर जर पाहिलं तर शुभम. बॉल हवेत खेळलेला आहे. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर करतायत. तोपर्यंत आपण बघू शकतो एक सिंगल पूर्ण करण्यात आलेली आहे. 1च्या मदतीने धावफलकामध्ये बदल होईल. शुभम शेळके यांच्या अर्धशतकासाठी वजीर शेख यांच्या वतीने 1,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. 25 विदाउट लॉस. आज वजीर शेख यांची अनुपस्थिती आहे, त्यामुळे आज जबाबदारी मोठी असेल शुभम शेळके यांच्या खांद्यावर. पाहू शकतो ॲक्शन रिप्लेमध्ये ही दृश्य टेनिस cricket.in च्या माध्यमातून आपल्याला दाखवली जात आहेत. चेक केलं जात आहे. मला वाटतं ओव्हर स्टेप इकडे गोलंदाजाने केली आहे का ते मात्र तपासलं जात आहे आणि हा चिंतेचा विषय राहिला आहे. मागच्याही ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 2 चेंडू खराब आले होते. तदनंतर या ओव्हरमध्ये देखील तेच चित्र बघायला मिळतं आहे का, त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे.
नो बॉल. यावेळेस नो बॉल आणि फ्री हिट मिळाला. अशोक येडे यांच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. आलाय षटकार. 6 रन. आखूड टप्प्याचा बॉल मिळाला. पूल केलं आणि बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल केलं. अशोक येडे यांच्या बॅटमधून एक षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर जर नजर टाकली आपण तर 32 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. चांगली सुरुवात युनिक प्रॉपर्टी संगमनेर या संघाची बघायला मिळते. सिब्बान शेख यांच्या विरुद्ध देखील हल्ला चढवण्यात आलेला आहे, परंतु पाहावं लागेल आता सिब्बान कशा पद्धतीने पुनरागमन करतात. यावेळेचा बॉल आपण पाहू शकतो. बॉल निघालाय. लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल चाललाय आणि तिकडे आपण बघू शकता चौकारही प्राप्त केला जातोय. एक भाग्यशाली चौकार. 4 धावा. सिबान शेख यांच्या विरुद्ध धावा जरी आल्या असल्या, परंतु निश्चितच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांचा थक्क करणारा प्रवास राहिलेला आहे. निश्चितच प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी निश्चितच सांगेल, संगमनेर तालुक्यातील लिमोण या छोट्याशा गावातून सिबान शेख येतात आणि आपल्या गोलंदाजीतून भल्या भल्या फलंदाजांना धूळ चारणारे सिबान शेख म्हणजे आज तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रात जेवढे वेगवान गोलंदाज आहेत त्यांच्या यादीतलं एक अग्रगण्य नाव वरच्या स्थानावर सिबानचं. यावेळेचा बॉल कव्हर पॉईंटमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फिल्डर बॅकवर्ड पॉईंटमध्ये बॉलपर्यंत येतात तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलेले उच्च शिक्षित खेळाडू म्हणून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण त्यांना पाहत असतो. लेदर बॉल क्रिकेटचा देखील खूप मोठा अनुभव आहे. लेदर बॉल क्रिकेट देखील खूप प्रभावी पद्धतीने ते खेळलेले आहेत. इंटर कॉलेजपासून तर युनिव्हर्सिटीपर्यंत लेदर बॉल क्रिकेटचा देखील प्रभाव सिबान शेख यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. सक्सेस घुलेवाडी, कारगिल संगमनेर, छत्रपती संगमनेर या स्थानिक संघांमधून सिबान शेखनं सुरुवात केली होती. त्यावेळेस पायमवर टाकलाय बॉल आणि शुभम शेळके मनगटी फटका खेळतायत आणि मनगटाची ताकद दाखवतायत. बॉलला पाठवतायत सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. बॉलला घडवली आहे हवाई सफर. आलाय सिक्सर. पायांवर टाकलेला बॉल त्याला फक्त दिशा दिली. फ्लिक ऑफ द रिस्ट. अगदी झटपट फटका आणि तो इकडे एक्झिक्यूट करण्यात आला होता. नो बॉल. परत एकदा नो बॉलचा कॉल देण्यात आलाय आणि त्यावर षटकार आलाय. म्हणजे आता शुभम शेळकेसाठी पुढच्या एकदा फ्री हिटची संधी आहे. परंतु पाहावं लागेल आता सिबान शेख कशा पद्धतीने पुनरागमन करतायत. समोर शुभम शेळके. यावेळेचा बॉल देखील चांगल्या पद्धतीने खेळलाय. बिटवीन द गॅप बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे चौकार येताना आपल्याला पाहायला मिळेल. सत्यम शिवम सुंदरम नाव शुभम. चौकार. खूप चांगला स्ट्रोक. फुल बॉल मिळाला. त्याला फक्त दिशा दिली. कव्हरमधून बॉलला पाठवलं. 4 धावा तिकडे अर्जित केल्या जात आहेत आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे गेलेली आहे. 48 धावा धावफलकावर. विकेटचा शोध घेतला जातोय, परंतु सिबान शेख यांच्या विरुद्ध भरपूर धावा आल्या. 11 चेंडू सिबान यांनी टाकलेत. 34 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळेस मात्र प्रचंड वेग, पायांची हालचाल यावेळेस पाहायला मिळालेली नाहीये. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 संपलेला आहे आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर आपण नजर टाकूयात. 48 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. कुठलाही फलंदाज अद्याप बाद झालेला नाहीये. 3 ओव्हर नंतर 48. पाहूयात पहिल्या 3 ओव्हरचा विचार जर केला तर फलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र खूप चांगली सुरुवात केली. ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात आपल्याला इकडे बघायला मिळाली. म्हणतात ना की वेल बिगिन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात हा यशाचा पाया असतो आणि तो यशाचा पाया इकडे रचला गेलेला आहे. एक चांगल्या टोटलकडे जाण्याचा प्रयत्न निश्चितच या फलंदाजी करणाऱ्या संघाचा राहिलेला आहे. शुभम शेळके 16 चेंडूंमध्ये 31 धावा बनवल्या, तर दुसऱ्या बाजूला अशोक येडे 6 चेंडूंमध्ये 13 धावा. या दोन फलंदाजांमध्ये 48 धाव्यांची भागीदारी देखील आपल्याला बघायला मिळते. बॉलिंग करण्याकरिता आयकॉन अरफ शेख यांना मात्र आता गोलंदाजी करण्याकरिता आमंत्रित करण्यात आलेलं आहे.
खास बदलापूरवरून संगमनेर गाठले आज अरब शेख यांनी. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. अनेक स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळत असताना सातत्याने आपला प्रभाव टाकलेला आहे. परंतु आज राजे उपाध्याय प्रतिष्ठान वेल्हाळे अर्थात तुषारभाऊ शिंदे युवा मंच या संघामध्ये आयकॉन म्हणून त्यांची वर्णी लागली आणि आज त्यांना देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्ट्रायकर एंडकडे जर बघितलं तर अकोल्याचे अशोक येडे आपल्याला स्ट्रायकर एंडकडे बघायला मिळत आहेत. पाहावं लागेल आता या ओव्हरमध्ये विकेटचा शोध घेतला जातोय का. अरब शेख व्हेरिएशनवाले गोलंदाज आहेत. त्यांच्या गोलंदाजीमध्ये सातत्यानं मिश्रण आपल्याला बघायला मिळतं आणि तेच येत आहेत बॉलिंगसाठी. समोर जर पाहिलं तर अरब शेख 48 धावा धावफलकावर. चौथ्या ओव्हरला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅकवर अरब तयार होत आहेत. पहिलाच बॉल खराब होता. फुल टॉस चेंडू, फटका देखील मिस टाइम आहे. नो बॉलचा इशारा देण्यात आला. कमरेच्या वर झेंडू होता आणि लगेचच तिथे नो बॉलची घोषणा देखील करण्यात आली आणि फ्री हिटची संधी देखील आता फलंदाजाला असणार आहे, कारण कमरेच्या वर हा चेंडू होता आणि पंचांनी ते हेरला. लगेचच निर्णय दिला. नो बॉलचा इशारा. ॲक्शन रिप्लेमध्ये निश्चितच ही दृश्य आपल्याला दाखवली जात आहेत. चला वेळ घेऊ नका जास्त, आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्हाला एका इनिंगला पूर्ण करण्यासाठी निर्धारित वेळ दिलेला आहे. त्या वेळेमध्येच तुम्हाला इनिंग्स अखेर पूर्ण करावा लागेल. चेंडू हवेत आहे आणि हे तिसऱ्यांदा घडलंय. तिसऱ्यांदा झेल उडाला होता शुभम शेळकेचा. तिसऱ्यांदा झेल पकडला गेला आणि ते तीनही चेंडू फ्री हिटचे होते. अरब शेख गोलंदाजीमध्ये थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. धावफलकावर जर नजर टाकली आपण तर 51 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. राजवर्धन युथ फाउंडेशनचं हे आयोजन सर्वांचं कौतुक करावं लागेल, कारण क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करणं तितकं सोपं काम नाहीये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी झालेले नाही आहेत. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय आणि त्यातल्या त्यात डे नाईट क्रिकेटची स्पर्धा जर भरवायची तर मग तुम्हाला अधिकचे प्रयत्न करावे लागतात. आपला अमूल्य वेळ खर्च करावा लागतो. प्रत्येकाचे कठोर परिश्रम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. आमचे सिद्धार्थ भैया थोरात असतील, त्यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक त्यांचे सहकारी काम करत आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळलाय. फिल्डर मात्र एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल अडवण्याच्या प्रयत्नात आहेत. एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. सिद्धार्थ भैया थोरात असतील, सौरभ कडलक, अनिल केदारे, सुनीलजी बांगर, शरद पावबाके, प्रशांतजी अभंग, सोहेल पिंजारी, साहिल शेख, संतोष मामा शेरमाळे, नागेश आव्हाड, कृष्णा ओझा आणि सर्वच राजवर्धन युथ फाउंडेशन यांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि विशेष म्हणजे आज 12 वर्ष म्हणजे एक तप या स्पर्धेने पूर्ण केलेला आहे. फुल टॉस आणि यावेळेचा बॉल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन पार फेकून दिलाय. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 6 रन. शुभम शेळके अनस्टॉपेबल, जबरदस्त बॅटिंग करतायत. फुलर लेंथवर बॉल मिळाला, त्याला देखील सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलं. तगडा प्रहार तिकडे आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस विकेट टाकलाय, पुढे टाकलाय, परंतु इकडे मागे फिल्डर प्रयत्न करतायत आणि हा बॉल देखील आता सीमारेषा ओलांडतोय. अजून एक चौकार मैदानाच्या आतमध्ये. षटकारा पाठोपाठ चौकार आलेला आहे. 4 धावा. फुलटॉस चेंडू, त्याला योग्य ती दिशा दाखवली. क्षेत्ररक्षकाने बॉल अडवण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत. चौकार आलेला आहे शुभम शेळके यांच्या खात्यामध्ये. लॉफ्ट केला यावेळेस. बॉल हवेत आहे, कमी गतीने टाकलेला बॉल आणि त्यावर मात्र फसवलंय त्या ठिकाणी शुभम शेळके यांना, परंतु कॅच कॅरी होऊ शकलेला नाहीये. एक जीवदान मिळते त्या ठिकाणी. एक सिंगल मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
धावफलकावर जर नजर टाकली तर एकूण धावसंख्या आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावर धावा 4 ओव्हर नंतर 63 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत आहे. आपण पाहतोय लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग, महाराष्ट्राच्या राजकारणातील राजांचं नेतृत्व, एक शांत, संयमी आणि दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, ज्यांनी वेगवेगळ्या विभागात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मात्र संगमनेर तालुक्याला महाराष्ट्रात एक आदर्शवत तालुका म्हणून निश्चितच समोर आणलं. तो तालुका संगमनेर आणि त्या संगमनेर तालुक्यामध्ये एक भव्य दिव्य दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग आपण पाहताय. आपल्या सर्वांचं स्वागत असणार आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून अनेक क्रीडा रसिक आपल्यासोबत जोडलेले आहेत. सर्वांचं स्वागत असेल. 4 ओव्हर नंतर 63 बनवल्यात. विशेष म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आतापर्यंत विकेट त्यांनी गमावलेली नाहीये. ही मात्र जमेची बाजू फलंदाजी करणाऱ्या संघाची राहिलेली आहे. 63 झालेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि पाहूयात आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने कामगिरी केली जाणार आहे ते पाहणं देखील बरंचसं निर्णायक ठरेल. लकी ड्रॉचे कुपन्स ज्यांनी घेतलेले नसतील तर त्यांना विनंती, आपण लकी ड्रॉचे कुपन्स खरेदी करा. थोडेच मिनिटे बाकी आहेत, त्यामुळे विनंती एवढीच राहणार आहे की आपण लकी ड्रॉचे कुपन्स लवकरात लवकर खरेदी करा आणि आपलं नशीब आजमावा आपण, कारण 20 रुपयांमध्ये स्पोर्ट्स सायकल मिळवण्याची तुम्हाला संधी आहे. बॉलिंग करण्याकरिता अकोल्याचे एक वेगवान गोलंदाज निलेश सोंगाळ यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. स्ट्रायकर एंडकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस या गावातून थेट संगमनेरमध्ये आलेले शुभम शेळके आपल्याला आयकॉनच्या भूमिकेमध्ये स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतात. पाहूयात काय घडेल. या वेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हर, या बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक तडाखा शुभम शेळकेच्या बॅटमधून, षटकार. पहिल्याच बॉलवर आपण जर बघितलं तर निलेश सोंगाळ यांचं भव्य स्वागत करण्यात आलेलं आहे. पुढचा बॉल, या वेळेस मात्र हवेत चेंडू आहे. फटका मिस टाइम, फिल्टर बॉलच्या खाली आणि तिकडे 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल पडलाय. कॉलिंगचा अभाव तिकडे आपल्याला बघायला मिळालेला आहे. चुका चुका आणि चुका होत आहेत. आता या अगोदर तुमच्याकडे संधी होती, एकदा आपण शुभम शेळके यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूयात. अर्धशतक शुभम शेळके या ठिकाणी पूर्ण करतायत. जब टूटने लगे हौसले तो तब याद रखना मेरे दोस्त, मेहनत किए बिना हासिल तो तक तो ताज नहीं होते, अरे ढूंढ लेना अंधेरों में भी मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. आणि आज शुभम शेळके आपल्या बॅटिंग मधून दाखवत आहेत. पुढचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर, इकडे पंच आमच्याशी जोडले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. बहात्तर धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार आहेत. बॉल हवेत आहे, फटका फसलाय आणि इकडे अजून एक संधी, अजून एक जीवदान मिळत आहे आणि एक सिंगल देखील तिकडे पूर्ण करण्यात आलेली आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाणार आहे. धावफलकावर टाकूयात नजर आपण. 73 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. युनिक प्रॉपर्टीज संगमनेर चांगली बॅटिंग करत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान, तुषार बोशिंदे युवा मंच, वेल्हाळे या संघाच्या गोलंदाजांना देखील पुनरागमन करावं लागेल. वेळ अजून गेलेली नाही आहे, प्रयत्न करावे लागतील. बॅट तर वेगात फिरवली आहे, परंतु कनेक्शन नाही आहे बॅट आणि बॉलमध्ये. एक सिंगल घेण्याचा मानस जरूर त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एक धाव, 1च्या मदतीने धावसंख्या पुढे, मला वाटतं बॅटच्या मदतीने ही धाव आली. दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. पहा, आज सायकल आहे, परंतु 13 तारखेला या स्पर्धेचा अंतिमचा दिवस आहे आणि ज्यांनी अगोदर कुपन घेतलेले आहेत त्यांचे कुपन शेवटच्या दिवशीसाठी व्हॅलिड आहेत आणि तिथे सुद्धा आपण लकी ड्रॉ टाकणार आहोत आणि तिथे देखील भरघोस बक्षीस आहेत. मग त्यामध्ये एक LED टीव्ही आहे, कूलर आहे, सिलिंग फॅन आहे आणि मिक्सर आहे. यावेळेस देखील एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा मानस, परंतु तिकडे आपण बघू शकता फक्त एकच धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळणार आहे. पण प्रेक्षकांसाठी सुद्धा यावर्षी काहीतरी देण्याचा मानस राजवर्धन युथ फाउंडेशनचा होता. मागच्या 12 वर्षांपासून प्रेक्षकांनी या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवर घेऊन गेलेत आणि यावर्षी
प्रेक्षकांसाठी जर आपण बघितलं तर लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दररोज स्पोर्ट सायकल तर आहेच, परंतु ज्यांनी ज्यांनी कुपन घेतली आहेत त्यांची कुपन वाया जाणार नाहीत. शेवटच्या दिवशी परत एकदा संधी आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला LED TV जिंकता येणार आहे. शेवटच्या दिवशी तुम्हाला कूलर जिंकता येणार आहे. शेवटच्या दिवशी तुम्हाला मिक्सर जिंकता येणार आहे आणि सिलिंग फॅन जिंकता येणार आहे. आयोजकांची दूरदृष्टी आहे. आता उन्हाळा चालू होतोय त्यामुळे कूलरही ठेवलाय. IPL चालू होतंय त्यामुळे घरी बसून LED टीव्हीवर IPL पाहू शकता आणि जे जे कूलर लावणार नाही ते फॅनही लावू शकता. त्यामुळे सिलिंग फॅनही ठेवलेला आहे आणि मिक्सरही ठेवलेला आहे. आता ज्यांचं लग्न झालंय ते त्यांच्या बायकोंना ते गिफ्ट करू शकतात आणि ज्यांचं झालेलं नाहीये ते मिक्सर घरी वापरू शकतात, म्हणजे ते स्वतः वापरतील. किंवा मग लग्न, आता लग्न सराई सुरू आहे, लग्नाला गेले तर ते आहेर म्हणूनही भेटवस्तू देऊ शकतात. समर्थ गुंजाळ आपल्याला विनंती राहील आपण आता बाहेर या. समर्थचे कौतुक करावं लागेल की समर्थ गुंजाळने या स्पर्धेचं खूप चांगलं निश्चितच व्हिडिओची क्लिप्स जे आहेत ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या. म्हणजे दिवसभरात जे काही घडतंय ते एका व्हिडिओमध्ये तो प्रेक्षकांना दाखवतोय, त्याचे कौतुक असणार आहे. यावेळी चांगला बॉल अरफ शेख बॉलिंग करण्याकरिता आलेले आहेत. पहिला चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर अरफ शेख यांचा आपल्याला बघायला मिळाला. या चेंडूवर धाव नाहीये, परंतु धावसंख्या दर मात्र चांगल्या स्थितीमध्ये आहे. धावफलकावर 77 धावा. दोन्ही फलंदाजांचं कौतुक व्हायला हवं. या दोन फलंदाजांनी संसार मांडला, या दोन फलंदाजांनी चांगली भागीदारी केली आतापर्यंत. यावेळेचा बॉल जर पाहिलं तर काही काळ हवेत होता, निर्जनस्थळी बॉल पडलाय तोपर्यंत जर पाहिलं तर एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे होताना पाहायला मिळणार नाही. अरफ शेख, बदलापूर, ब्रँड ऑफ बदलापूर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आम्ही जगदीश स्मृती चषक 2021 मध्ये पाहिलं होतं. टू व्हीलर बाईक मिळवली होती मॅन ऑफ द सिरीज म्हणून. कौसा गाव या ठिकाणी देखील खूप चांगलं प्रदर्शन राहिलं होतं. मखमलाबादमध्ये बॅक टू बॅक मॅन ऑफ द सिरीज मिळवण्याचा कारनामा अरफ शेखने केलेला. तेच आपल्याला बॉलिंग करण्याकरिता पाहायला मिळत आहेत. वा वा, कडक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फटका खेळलाय कडक आणि चेंडू घेतोय सरळ बाउंड्री लाईनची धडक. अशोक येडेची बेधडक फलंदाजी, चौकार. तर धावफलकावर आता 4ने वाढ होते. धावफलकावर आपण नजर टाकूयात. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 82 धावा धावफलकावर आपल्याला बनताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेने अनेक विक्रम केले. या स्पर्धेमध्ये अनेक विक्रम आपल्याला खेळाडूंकडून होताना पाहायला मिळतात. यावेळेस उडवलाय बॉल आणि बॉलला सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलंय. लाजवाब, अफलातून एक जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये अशोक येडेच्या बॅटमधून षटकार. थैंक यू डीजे. जो खेलते हैं सिक्सर खडे खडे, नाम उनका अशोक येडे. आणि मैदानाच्या आतमध्ये तेच चित्र त्यांनी दाखवलं. खूप चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला उडवलं आणि षटकार त्या ठिकाणी प्राप्त केला जातोय. बॉलिंगसाठी अरफ शेख कमी गतीने परत एकदा उडवलाय आणि यावेळेस देखील बॉलला सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. केला इशारा जाता जाता आणि शेवटच्या चेंडूवर ठोकले 2 षटकार. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना या 2 फलंदाजांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. नाबाद परत आलेत, सलामीला गेले होते आणि नाबाद परतलेले आहेत. आज खूप चांगले विक्रम होताना बघायला मिळाले. आज निलेश इंगवले या स्पर्धेतलं शतक पूर्ण करताना पाहायला मिळाले. म्हणजे 12 वर्षात पहिल्यांदा शतक होताना आज बघायला मिळालं या स्पर्धेमध्ये. आणि हे 2 फलंदाज जर आपण बघितलं तर इथे या 2 फलंदाजांनी देखील पहिल्या विकेटसाठी नाबाद तब्बल 94 धावांची भागीदारी केली आहे. 11 चेंडूंमध्ये अर्धशतक साहिल कदम यांनी झळकावलं. पहा, युनिक प्रॉपर्टी संगमनेर बॅटिंग समरी आपल्याला इकडे बघायला मिळते. बॉलिंग समरी दाखवली जाते. राजीव उमाजी नाईक प्रतिष्ठान सिबान शेख 2 ओव्हर टाकल्या, 34 धावा दिल्या. प्रथमेश आसे 1 षटक 14 रन. 36 चेंडूंमध्ये 95 धावांची गरज अजूनही या मॅचला जिंकण्याकरिता.
आपण निश्चितच पूर्ण इनिंगची समरी या ठिकाणी बघू शकता tenniscricket.inच्या माध्यमातून. शुभम शेळके 28 चेंडूंमध्ये 56 धावेंवर नाबाद. अशोक येडे 13 चेंडूंमध्ये 32 धावेंवर नाबाद. अरब शेख 2 षटकं टाकली 32 धावा. सिबान शेख 2 षटकं टाकली 34 धावा. निलेश सोंगाळ 1 षटक टाकलं 14. प्रथमेश हासे 1 षटक टाकलं 14. आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 94 धावा. आता 95 धावेंचा पाठलाग करायचा आहे. या 95 धावा बनवल्या जाणार की या 95 धावा रोखल्या जाणार, अगदी काही क्षणातच या धावेंचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या धावा होतील की रोखल्या जातील हे काही क्षणातच आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊयात गोटू गाडेकर यांच्याकडे आणि ऐकूयात एक सुमधुर असं संगीत. केल्या जाणार ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. या मॅच नंतर लकी ड्रॉ देखील काढला जाणार आहे. मला वाटतं कुपन थोडेच बाकी आहे ना, का संपले? हां, थोडेच बाकी आहेत. ज्यांनी ज्यांनी कुपन घेतलेले त्यांनी थांबा, नाही घेतले त्यांनी घेऊन टाका. 20 रुपयांमध्ये स्पोर्ट सायकल जिंकण्याची तुम्हाला संधी आहे. उद्या या स्पर्धेला ऑफ असेल. 13 तारखेला या स्पर्धेची मेगा फायनल खेळवली जाणार आहे आणि 13 तारखेला या स्पर्धेच्या निमित्ताने अंतिम सामन्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण सातत्याने करत असतो, लोकनेते बाळासाहेब थोरात साहेबांचं आगमन 13 तारखेला अंतिम दिवशी होणार आहे. तर जाऊयात आपण. 95 धावेंचं एक मोठं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे आणि या धावेंचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी देखील आली आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज ते देखील सज्ज झालेले आहेत. परंतु कोण जिंकणार या मॅचला आणि कोण जाणार बक्षीसपात्र फेरीमध्ये ते ठरवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विरासत से तय नहीं होंगे सियासत के फैसले, विरासत से तय नहीं होंगे सियासत के फैसले, ये तो उडान तय करेगी कि आसमान किसका है. आता येणाऱ्या 95 धावेंचा जर पाठलाग झाला तर मग राज्य उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे टीम जाणार आहे बक्षीसपात्र फेरीमध्ये. सुनील नवले पहिलाच बॉल पायांवर टाकलाय आणि तिथे फाईन लेगमध्ये बल्ला डोऱ्याचा प्रयत्न केला जातोय. एक सिंगल मात्र तिकडे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकाला सुरुवात झाली आहे. आता पंचांचा निर्णय काय येतोय ते बघणं देखील गरजेचं आहे. मला वाटतं बॅटच्या साह्याने आहे का किंवा लेगबाईसच्या मदतीने धाव आहे. येस, बॅटच्या साह्याने धाव आली. धावफलक 1ने पुढे. धावफलकाला सुरुवात. वैभव कातोरे सर, किरण बिडलान सर आणि अमन शर्मा सर, पंकज पाटील सर, चेतन मोहन सर यांचे कौतुक करावं लागेल. 7:44 इनिंगला सुरुवात झालेली आहे. चांगला स्ट्रोक यावेळेस कव्हरमध्ये खेळलाय. फिल्डर मात्र एक्स्ट्रा कव्हरवरून बॉलपर्यंत येण्याच्या प्रयत्नात आहेत. एक सिंगल आली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि बघता बघता 2 धावा इकडे पूर्ण करण्यात येत आहेत. 5 सिंगल डबल्स देखील फार महत्त्वाच्या ठरणार आहेत. बून बूनचे समंदर बनत आहे. एक एक मोती भरून तुम्हाला माळ बनवावी लागेल. या 95 धावेचा जर तुम्हाला पाठलाग करायचा तर फक्त चौकार षटकार खेळून चालणार नाही. सिंगल डबल्सवरती देखील तुम्हाला निर्भर राहावं लागेल. क्रिकेटमध्ये एका धावेला महत्त्व आहे. लोकशाहीमध्ये जसं एका मताला महत्त्व आहे तसं क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्त्व आहे. आणि ज्यावेळेस सामना सुपर ओव्हरमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं अरे एक धाव कुठे कमी राहिली. त्यामुळे एक एक धाव महत्त्वाची आहे. त्यावेळेस चांगला बॉल होता. हाफ ट्रॅकर आखू टप्प्याचा चेंडू सरळ यष्टीरक्षक आदित्य यांच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉलची नोंद त्या ठिकाणी होणार आहे. चांगली सुरुवात सुनील नवले यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला बघायला मिळते. या स्पर्धेमध्ये सुनील नवले भन्नाट वेगात गोलंदाजी करताना पाहायला मिळालेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध धावा बनवणं तितकं सोपं नाही. आणि विशेष म्हणजे रात्रकालीन स्पर्धेमध्ये चेंडू ओळखणं तितकं सोपं नाही. यावेळेस बॅटची एज आणि सुनील नवले मोठं यश मिळवत आहेत. सिबान शेख यांना मात्र या ठिकाणी परतावं लागणार आहे. सिबान शेख स्वस्तात बाद होत आहे. 2 या धावसंख्येवर सिबान शेख माघारी. पहिला धक्का. पहिली विकेट या ठिकाणी आली आहे. सिबान शेख यांना परतावं लागलंय. बॅटची एज मागे आदित्य यांनी कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. खूप चांगला कॅच कॅरी केला आणि सुनील नवले यांच्या खात्यामध्ये विकेट आली. नवीन फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ज्ञानेश्वर खेमनर म्हणजेच गो टू खेमनर साकूर बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. डावखुऱ्या हाताचे एक तगडे फलंदाज आहेत. डावखुऱ्या हाताचे एक आक्रमक, विध्वंसक, विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज त्यांना देखील स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळते त्या त्यावेळेस तुम्हाला ती सिद्ध करावं लागतं. स्वतःला तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागतं आणि त्यानंतर तुम्ही सुप्रसिद्ध होणार आहात. यावेळेस चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळलाय बॉल. फिल्डर आहे तिकडे आणि तिकडे एक सिंगल मात्र पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे. धावफलकामध्ये होणारा बदल 3 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. प्रयत्न करावे लागतील, तुम्हाला लढावं लागेल आणि म्हणतात ना की लढण्याची हिंमत असलेला कधी संपत नसतो आणि जो लढत राहील तो यशापर्यंत जाईल. जो मात्र लढण्याचं थांबवेल तो मात्र तिथेच स्पर्धेतही थांबणार आहे. त्यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल मिड ऑन मध्ये खेळलाय. शरद पावबाके यांना विनंती राहील आपण स्टेजकडे यायचंय. शरद पावबाके आपल्याला विनंती असणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. सुनील नवलेचं कौतुक करूयात. सुनील नवलेने फक्त 4 धावा दिल्यात आणि सिबान शेखची एक विकेट या ओव्हरमध्ये आली आहे. आता तुम्ही जर बघितलं ना तर मित्रांनो अजूनही 6 सामने 9 विकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुनील नवलेने मिळवलेले आहेत आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये सुनील नवले आता पहिल्या क्रमांकावर आहेत. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. घुलेवाडीचे सुपुत्र आहेत आणि घुलेवाडीचे वेगवान गोलंदाज. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता संघाचे आयकॉन शुभम शेळके बॉलिंगसाठी येत आहेत. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. बिटवीन द गॅप बॉल निघालाय. अरब शेख यांच्या बॅटमधून एक ट्रेडमार्क स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करण्यात आलाय. बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करेल आणि जाईल बाउंड्री लाईन पार. सौकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 ने पुढे जाते. रिव्हर्स परत एकदा एक अप्रतिम स्ट्रोक. यावेळेचा बॉल सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 4 धावा.
यस, षटकार आलेला या ठिकाणी आपण बघू शकतो अरफ शेख यांच्या बॅटमधून 2 चौकार रिव्हर्स स्वीप. त्यानंतर जर पाहिलं तर फुलर लेंथवरचा बॉल त्याला मात्र षटकारामध्ये परावर्तित केलं. 6 धावा तिकडे प्राप्त करण्यात आलेल्या आहेत. शुभम शिर्केच्या विरुद्ध आता आक्रमण चढवलेलं आहे. परत एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील होते. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिला. प्रत्येक खेळाडूला इकडे मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. हार मानून चालणार नाही. आज या मॅचमध्ये जर तुम्ही पराभवाला सामोरे जात असाल तर मग तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. ही मॅच तुमच्यासाठी महत्त्वाची. या अगोदर तुम्हाला संधी होती, तुम्ही अगोदर पराभूत झाले तर मग तुम्हाला कॉलबॅकमध्ये संधी होती, परंतु आता तुमच्याकडे संधी नाही. आता जर तुम्ही पराभूत झाले तर तुम्हाला इथेच थांबावं लागेल आणि पुढच्या वर्षी 2027 मध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगची वाट पाहावी लागेल. 365 दिवस वाट कोणी पाहणार नाही. याच मॅचमध्ये जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहणार आहे. फाईन लेगमध्ये फिल्डर SP येत आहेत बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली आहे. धावसंख्या 1ने पुढे जात असताना धावफलकामध्ये होतोय बदल आणि एकूण धावसंख्या आपण बघितली तर 20 या आकड्यावर जाताना पाहायला मिळते. हार माडून चालणार नाही. एका सिंहाला एक शिकार मिळवण्यासाठी दररोज 7 ते 10 वेळा हार पत्करावी लागते. म्हणजे सिंहाचं जवळजवळ 80-85% जीवन हे अपयशाने भरलेलं असतं. परंतु तरी सुद्धा सिंहाला कोणती गोष्ट राजा बनवते तर त्याच्याकडे असलेली हार न मानण्याची क्षमता. त्यामुळे तुम्हाला हार मानायची नाही या सामन्यामध्ये. ओव्हर नंबर 2चा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर आपल्याला धावसंख्या बघायला मिळणार आहे 20 धावा एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. शरद पावबाके, आपल्याला विनंती, आपण थोडंसं लवकर कॉमेंट्री बॉक्सकडे या. शरद पावबाके. तर पहिल्या 2 ओव्हर नंतर 20 झाल्या, अजूनही 24 बॉल बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 75 धावांची. 24 चेंडूंमध्ये 75 धावा. एका बाजूला राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान, तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेल्हाळे, तर दुसऱ्या बाजूला युनिक प्रॉपर्टीज संगमनेर. या 2 संघांमध्ये सुरू आहे आजच्या रात्रीतली एक जबरदस्त मॅच. जरी थोडीशी थंडी वाटत असली परंतु मॅच मात्र आपल्या सर्वांना गरम करणारी आहे. जबरदस्त मॅच होईल. शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. 24 बॉलमध्ये 75ची गरज आहे. बॉलिंग करण्याकरिता सुनील नवले यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर बदलापूरचे सुपरस्टार, ब्रँड ऑफ बदलापूर, नाव आहे अरफ शेख. स्ट्रायकर एंडकडे आपल्याला बघायला मिळत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला घुलेवालीचे वेगवान गोलंदाज सुनील नवले बॉलिंग करण्याकरिता येत आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट मिळवणारे गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु स्ट्रायकर एंडकडे अरफ शेख, त्यांना देखील आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. आज आयकॉन म्हणून का संघामध्ये स्थान मिळालंय, आज स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. पाहूयात काय घडतंय या तिसऱ्या ओव्हरमध्ये. फुलर लेंथवरचा बॉल, त्याला मात्र फक्त ड्राईव्ह केलंय. या मैदानाला घासत, चाटत आणि पुसत बॉल एक्स्ट्रा कव्हरला गेला. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि नॉन स्ट्रायकर एंडवर धोका होता. फलंदाज ज्ञानेश्वर खेमनर या ठिकाणी बाजून परत आहेत. धावबादच्या स्वरूपामध्ये ही विकेट आली. ज्ञानेश्वर खेमनर आउट. बॅक टू द डग आउट. शरद पावबाके, आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये विनंती करतो आम्ही, या पावती पुस्तक घेऊन या. विकेट आलेली या ठिकाणी. फलंदाज धावबाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अक्षय जरहाड मागच्या सामन्यामध्ये 44 धाव्यांची झुंजार खेळी आणि संघाला विजयापर्यंत घेऊन जाण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले अक्षय जरहाड बॅटिंगसाठी येत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला सुनील नवले गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलर लेंथवरचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलेला आहे. फिल्डर येत आहे, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 22. अजूनही चेंडू 22च बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्याकरिता जर पाहिलं तर 73 धावांची आवश्यकता आहे अजूनही. प्रसंग परीक्षा घेत जातील, परंतु आपण स्वतः आपली क्षमता सिद्ध करायची असते आणि आज प्रत्येक खेळाडूला स्वतःची क्षमता या ठिकाणी सिद्ध करावी लागणार आहे. सुनील नवले गोलंदाजीमध्ये तर प्रभाव टाकतायत. विलक्षण वेग त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालेला आहे. परंतु स्ट्रायकर एंडकडे असे फलंदाज ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 44 धावा बनवल्या होत्या, तेच फलंदाज अक्षय जरहाड आता बॅटिंग करण्याकरिता येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बाबळेश्वरमध्ये काय बॅटिंग केली होती अक्षय जरहाडने. प्रत्येक क्रीडा रसिकाचं लक्ष वेधून घेणारी फलंदाजी. हे पहा, वेळ कमी आपल्याकडे, वेळ वाचवत चला. बॉलिंग करण्याकरिता जर पाहिलं तर सुनील, स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर अक्षय जरहाड.
वाह, कमालीचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर एक तगडा प्रहार मैदानाच्या आतमध्ये अक्षय जऱ्हाडच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. अहिल्यानगर जिल्हा, तालुका नेवासा आणि गाव फतेपूर. पहिल्याच बॉलवर अक्षय जऱ्हाड ठोकतायत षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. गावाचं नावच फत्तेपूर आहे, त्यामुळे कोणतीही मोहीम द्या ती फत्ते करण्याची जबाबदारी अक्षय जऱ्हाडकडे जर दिली तर ती मोहीम ते फत्ते करतात. आणि इथे पहिल्याच बॉलवर षटकार ठोकतायत. बॉलिंग साठी पाहू शकतो आपण सुनील नवले. परत एकदा अक्षय जऱ्हाड स्पेशल नो बॉल आणि त्यावर हा मात्र चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा. जबरदस्त बॅटिंग. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे का अक्षय जऱ्हाड वो शेर है, वो शेर डरने वाला नहीं, वो शेर दहाडने वाला है. आणि पहिल्या 2 चेंडूंमध्ये त्याने ते दाखवून दिलं. आमचे जे रील्स बनवणारे आहेत समर्थ भाऊ, आपण आता इकडे आले तरी हरकत नाही, कारण आता मॅच थोडीशी क्रुशियल सुरू आहे, त्यामुळे आपण इकडे आले तर हरकत नाही. अक्षय जऱ्हाड फ्री हिटची संधी. सुनील नवले बॉलिंग करण्याकरिता. त्यामुळे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर लॉंग वरून येत आहे. तिकडे जर पाहिलं तर एक सिंगल मात्र पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या 34 आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतंय. ये भी तो जीत है की तुमने अभी तक हार नहीं मानी. आणि इथे तुम्हाला तोच प्रयत्न करावा लागेल. म्हणतात ना की पराभव सर्वात अगोदर मनात होतो, त्यानंतर तो रणांगणात होतो. तुम्ही मनात जर विजय मिळवला तर रणांगण आपोआप जिंकता येतं. त्यामुळे मनात विजय मिळवायचा आहे की नाही, ही मॅच आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच, या उद्देशाने प्रत्येक खेळाडूला खेळावं लागणार आहे. सुनील लवलेच्या विरुद्ध अरब शेख. त्यावेळेस वेगात टाकलेला बॉल बॅटरी बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. पंचांकडे अपील तर जोरदार केली जाते, परंतु पंचांनी इकडे स्पष्ट नकार दिलाय. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 34 धावा धावफलकावर स्थिर आहे. 2 खेळाडू बादून परतलेले आहेत. सिबान शेख आणि ज्ञानेश्वर खेमणारे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर अरब शेख आणि अक्षय जऱ्हाड या 2 फलंदाजांवर जबाबदारी आहे. समीकरण प्रत्येक चेंडूनंतर बदललं जाणार आहे. समीकरण प्रत्येक चेंडूनंतर चेंज होणार आहे. तुम्हाला निश्चितच मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने विजयापर्यंत जायचं आहे, त्यासाठी मात्र तुम्हाला निश्चितच रणनीती आखाव्या लागणार आहेत. सुनील नवले पुढच्या एकदा तयार होत आहेत बॉलिंगसाठी. घुलेवाडी एक्सप्रेस बॉलिंग करण्याकरिता. तर समोर आहेत बदलापूरचे सुपरस्टार अरब शेख. 19 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजून आवश्यकता 61 धावेंची. 19 बॉलमध्ये 61 धावा पाहिजेत. खरा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल लॉंग स्टॉप मध्ये निघालाय. नो बॉल आणि त्यावर हा चौकार आलेला आहे. एकूण 5 धावा मिळत आहेत. नो बॉल आणि त्यावर चौकार आला. प्रचंड वेगात टाकलेला सुनीलने हा बॉल, परंतु दिशा त्याची थोडीशी खराब होते. आणि म्हणतात ना, फक्त वेग असून चालत नाही, तुमच्याकडे चांगला टप्पाही असला पाहिजे. ते मात्र इकडे बघायला मिळालं नाही. आणि हा चेंडू मात्र बिमर घोषित केला. मागे बॉल अडू शकले नाहीत क्षेत्ररक्षक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. चौकार आला. एकूण 5 धावा मिळत आहेत आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. परंतु पाहायचं आता कोण ठरतंय सुपर हिट, सुनील की अरफ. या वेळेचा बॉल हवेत खेळलाय. फिल्डर मात्र तिकडे नाहीये. बॉल उंच आकाशामध्ये गेलाय. मिड विकेट वरून फिल्डर पोहोचतील. कॅच तर कॅरी करू शकलेले नाहीये. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, मॅच आता रंगतदार होते. मॅच आता जर पाहिलं तर चित्तथरारक होताना आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 54 धावेंची गरज. 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आहे आणि 54 धावेंची आवश्यकता. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग 2026 12व वर्ष या क्रीडा स्पर्धेचं आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित ही क्रीडा स्पर्धा. कंपॅरिझन जर आपण केलं तर 3 ओव्हरमध्ये ज्यावेळेस युनिक प्रॉपर्टीज संघ बॅटिंग करत होता त्यावेळेस त्यांनी 48 बनवल्या होत्या. तर आता त्यांच्या तुलनेत जर आपण बघितलं
तर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे अर्थात तुषारभाऊ शिंदे युवा मंच या धावेंचा पाठलाग करत असताना 3 ओव्हरमध्ये त्यांनी 41 बनवलेले आहेत आणि 2 फलंदाज त्यांनी मात्र गमावलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत तुम्ही कंपॅरिझन बघितलं तर दोन्ही संघांमध्ये 48 धावा युनिक प्रॉपर्टीच्या होत्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये. त्यांनी विकेट गमावलेली नव्हती आणि इकडे जर आपण बघितलं तर विकेट 2 गमावल्यात आणि धावा 41 झालेल्या आहेत. परंतु आता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 54 धावेंची गरज आहे. काय होणार, कोण जिंकणार या मॅचला, कोण जाणार या स्पर्धेच्या बक्षीसपात्र फेरीमध्ये, ती येणारी वेळ निश्चितच आपल्याला सांगून जाणार आहे. परंतु मॅच जबरदस्त होणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. कारण दोन्ही संघ असे आहेत, दोन्ही संघ हार मानणारे नाही आहेत. दोन्ही संघांचा विचार जर केला तर दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. परंतु आता येणारे 18 चेंडू ठरवणार की या सामन्यामध्ये कोण जिंकणार. येणारे 18 चेंडू ठरवणार या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये कोण जाणार. येणारे 18 चेंडू ठरवणार वीरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे संघासोबत कोण खेळणार. ते येणारे 18 चेंडू ठरवणार आहेत. पाहूयात आता काय होतंय मैदानामध्ये. काल tenniscricket.in च्या इंस्टाग्राम पेजवरून प्रवीण नाईकवाडी यांचा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता आणि तो व्हिडिओ जवळपास 25 लाख लोकांनी पाहिलाय. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आला. एक अतिरिक्त धाव ते मिळेल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये होणारा बदल, एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर 42 आकड्यावर जाताना पाहायला मिळते. महाबळेश्वरमध्ये अक्षय जराड अनसोल्ड झाले होते, परंतु त्यांना प्रदीप गायकवाड यांच्या जागेवर संधी मिळाली होती आणि प्रदीप गायकवाडच्या जागेवर अक्षय जराडला संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचं सोनं केलं होतं. आणि तिथे मी म्हटलं होतं अनसोल्ड खेळाडूची अनटोल्ड स्टोरी. एक जबरदस्त कामगिरी तिकडे बघायला मिळाली. यावेळेस मिड विकेट मध्ये बॉलला उडवलंय आणि बॉलला फेकून दिलंय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक तगडा ताकदवान प्रहार, अक्षय जराडचा लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्स. दिलों पर राज करता है किरदार हमारा, ये नाम किसी सहारे का मोहताज नहीं. आणि तेच अक्षय जराड बॅटिंग मध्ये दाखवत आहेत. पुढचा बॉल घेऊन बॉल तयार आहेत. यावेळेस मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातो, यशस्वी झालेले नाही आहेत. बॉलिंग करण्याकरिता शुभम शेळके आयकॉन आहेत, त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. हे षटक फार निर्णायक ठरेल. मित्रांनो, मॅच जर तुम्ही बघितली ना अतिशय कट टू कट चालू आहे. एखादा मोठा फटका जर आला तर गोलंदाज देखील एखादा निर्धाव चेंडू टाकतायत. त्यामुळे कोणताच संघ इथे सहज हार मानणार नाही. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो, यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. स्वतःवर नाराज आहेत अक्षय जराड, परंतु पाहूयात आता काय होईल. इथे फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मॅच किती महत्वाची आहे हे आपल्याला निश्चितच लक्षात येत आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने वळवला होता शुभम शेळके यांनी. शॉर्ट बॉलचा वापर आणि या बॉलला घडवली आहे हवाई सफर. तिकडे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, परंतु क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कमी पडले आणि फलंदाजाला 6 धावेंची हमी मिळाली आहे. खेळाडूला चेक करा, तिथे जास्त दुखापत झाली आहे का, खेळाडूला चेक करा. बघू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये खूप चांगले प्रयत्न तिकडे क्षेत्ररक्षकाने केले होते बॉलला अडवण्याचे. tenniscricket.in च्या माध्यमातून ते दृश्य दाखवली जात आहेत. परंतु अक्षय जराडचा हा फटका डॉक्टर निलेश अभंग मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. दररोज वेगवेगळे डॉक्टर बघायला मिळाले आपल्याला. मी अगोदर परवा दिवशी मला वाटतं डॉक्टर मंडलिक गेले होते, काल डॉक्टर नागेश आव्हाड गेले होते, आज डॉक्टर अभंग मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू व्यवस्थित आहे, त्यामुळे डॉक्टर अभंग यांना खाली हात यावं लागतंय. डॉक्टर निलेश अभंग फर्स्ट एड बॉक्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळाडूला चेक करण्यासाठी गेले होते, त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. परंतु खेळाडू व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे खेळाडू, त्यामुळे अभंग साहेबांना परतावं लागतंय. BHMS ऑटोमोबाईल ही एक वेगळीच पदवी त्यांना मिळालेली आहे. तर आपण मॅचच्या दिशेने जाऊ आता. षटकार त्या ठिकाणी आलेला आहे.
मॅचचं समीकरण मित्रांनो आता बदललंय. 54 धावा धावफलकावरती बनवले गेलेले आहेत. समीकरण आपण पाहूयात. 14 बॉल आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. मॅच जबरदस्त सुरू आहे. प्रेक्षकांची देखील तौबा गर्दी झालेली आहे आणि एक जबरदस्त सामना, फायनलच्या अगोदरची फायनल. परत एकदा, परंतु मागे फिल्डर जेल पकडला जातोय. मला वाटतं तिकडे अनुपारा सुरू होते आणि कॅच कॅरी करण्यात आलेला आहे. मोठी विकेट, बिग विकेट गॉन. फलंदाज अक्षय जराड यांना माघारी जावं लागतंय. अक्षय जराड शांत, एकांत आणि निवांत होत आहेत. जड पावलांनी ते मैदान सोडतायत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. शुभम शेळके यांनी पलटवार केलाय. विकेटचं बटन झालंय. अक्षय जराड बाजून परतलेले आहेत. परंतु ज्यांना ज्यांना अक्षय जराडचे झोपून फटके आवडलेत त्यांनी अक्षय जराडसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात एकदा. अक्षय जराड बाद झाले आणि अक्षय जराड यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शोएब पटेल डावखुऱ्याचा एक तडाखेबाज फलंदाज. यावेळेस हाकूट टप्प्याचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आलाय. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर असल्या कारणे पंचांनी इकडे व्हाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. निश्चितच छत्रपती संभाजीनगर जिल्हा, कन्नड तालुका, नाव शोएब पटेल. स्ट्रायकर एंडकडे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅटिंगसाठी. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा. फाईन लेग मध्ये आदिल शेख बॉलवर येत आहेत. धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न होता परंतु मिळणार नाही. शेवटचा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर. मला वाटतंय रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. सर कशासाठी? बारा चेंडूंमध्ये 40ची गरज आहे. परंतु पाहूयात आता रिव्ह्यूची मागणी देखील या ठिकाणी करण्यात येते. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो युनिक प्रॉपर्टीज संगमनेर, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विपक्ष राजे उमाजनक प्रतिष्ठान, तुषारभाऊ शिंदे युवा मंच, वेल्हाळे. आज संदेश भाऊ गाजरे देखील आमचे आवर्जून व्यवस्थापक युनिक प्रॉपर्टी संगमनेरचे. त्यांचंही मनापासून स्वागत असणार. एक चांगले खेळाडू, चांगले समालोचक आणि आमचे अतिशय जवळचे मित्र खास पारनेरवरून आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित. पाहूयात निर्णय काय येतोय. निश्चितच आपल्याला तो निर्णय काही क्षणातच पोहोचवला जाणार आहे. सिद्धार्थ भैया थोरात असतील, सौरभ अण्णा कडलक असतील, अनिलजी केदारी. नॉट आउटचा इशारा. निश्चितच हाईट होती या बॉलला असं निदर्शनास आलंय. सौरभ कडलक असतील, अनिल केदारी असतील, सुनील बांगर असतील, शरद पावबाके, प्रशांतजी अभंग, सोहेल पिंजारी, साहिल शेख, संतोष मामा शेरमाळे, नागेश आव्हाड, कृष्णा ओझा आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार, राजवर्धन युथ फाउंडेशन यांच्या वतीने या स्पर्धेचं केलेलं आयोजन. 12 चेंडूंमध्ये पाहिजेत 40 धावा. अरब शेख अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. ही फलंदाजी करणाऱ्या संघासाठी जमेची बाजू आहे. परंतु पाहावं लागेल आता काय होईल. बॉलिंग करण्याकरिता जर पाहिलं तर अशोक येडे ज्यांनी बॅटिंगमध्ये आपला प्रभाव टाकलेला आहे तेच आता बॉलिंगसाठी येत आहेत. परंतु समोर जर पाहिलं तर अरब शेख आज आयकॉन म्हणून खेळत आहेत. आज त्यांना देखील सिद्ध करावं लागेल. जिथे पाहावं तिथे प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांची देखील भरपूर गर्दी झाली आहे. या मॅच नंतर आपण लकी ड्रॉ देखील काढणार आहोत. फायनलच्या दिवशी देखील भरपूर बक्षिसं जिंकण्याची तुम्हाला संधी आहे. त्यामुळे लकी ड्रॉची कुपन ज्यांनी घेतलेली नसतील त्यांनी लकी ड्रॉची कुपन खरेदी करा. उद्या सुट्टी आहे. 13 तारखेला स्पर्धेची फायनल आहे. रिव्हर्स पहिलाच बॉल अशोक येडे यांच्या विरुद्ध. इथे मात्र धावा बनवण्यासाठी रिव्हर्सचा पर्याय निवडला अरब शेख यांनी. अल्टी पल्टी बॉलला सीमारेषेच्या बाहेर केले कल्टी. चौकार. चौकार आलेला आहे अरब शेख यांच्या बॅटमधून. 4 धावा इकडे प्राप्त केल्या जात आहेत. अरब शेख आयकॉन आहेत. यावेळेस बॉल हवेत, फटका फसलाय आणि ओ हो 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 यावेळेस काय घडलंय. इथे अरब शेख यांना जीवदान दिलं गेलेलं आहे. अरब शेख सारख्या फलंदाजाला तुम्ही इकडे जीवदान देऊ शकत नाही, कारण हा झेल सुटलाय की हा सामना सुटलाय ती येणारी वेळ निश्चितच तुम्हाला सांगून जाणार आहे.
पकडो कॅचेस जीतो मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ, छोडो कॅचेस और गमाव मॅचेस, हे अनेक वेळा आपण या मैदानामध्ये पाहिलेलं आहे. एका सामन्यामध्ये आपण पाहिलं राजू पाटेचा झेल सुटला, राजू पाटेने मॅच जिंकून दिली. अमोल घोडेकरचा झेल सुटला, अमोल घोडेकरने मॅच जिंकून दिली. अशी अनेक उदाहरण आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळालेले आहेत. नवनाथ हडवळेचा काल अशाच मॅचमध्ये झेल सुटला. नवनाथ हडवळेनं अर्धशतक झळकावलं आणि तो संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये जाऊन दाखल झाला. उडवलाय बॉल, समोरच्या दिशेने आक्रमण करण्यात आलंय. शोएब पटेल यांचा तडाखा, बॉल मात्र सरळ बाउंड्री लाईन पार. षटकार, चेरन. समोर मिळाला बॉल आणि बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलेला आहे. 6 चेंडूंमध्ये 24 धावा या मैदानामध्ये शोएब पटेल यांनी बनवलेल्या आहेत. हा देखील त्यांचा इतिहास या मैदानाचा आहे. आता पाहूयात, षटकार तर त्यांच्या बॅटमधून आलाय. शेवटचे 9 बॉल बाकी आहेत. 29 धाव्यांची गरज आहे. हे 3 चेंडू फार निर्णायक राहणार आहेत. या 3 चेंडूंमध्ये काय घडतंय ते पाहणं देखील बरंचसं निर्णायक ठरणार आहे. गोलंदाजाला प्रत्येक चेंडू योग्य टप्प्यावर टाकावा लागेल. फलंदाजाला मात्र मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 9 चेंडूंमध्ये 29 धाव्यांची गरज. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आलेले आहेत. अपील जोरदार केली आहे, परंतु त्या अपीलमध्ये उत्साह जास्त पाहायला मिळाला. आत्मविश्वास थोडासा कमी आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. प्रयत्न करावे लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये जर तुम्हाला ही मॅच जिंकायची आहे तर मग लढावं लागेल. कामयाबी के सफर में मुश्किलें तो आएगी, कामयाबी के सफर में मुश्किलें तो आएगी ही, परेशानियों को देखकर तुमको डराएगी भी, चलते रहना कि कदम रुक ना पाए, मंजिल तो मंजिल है मेरे यार, एक ना एक दिन तो जरूर आएगी. त्यामुळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सोडायचे नाहीयेत. शेवटचे 8 बॉल. फायनलच्या दिवशी भरपूर बक्षीस जिंकण्याची संधी आहे. फुल टॉस आणि शोएब पटेल सांगतायत आय एम बॉस आणि गोलंदाजाचा होतोय फुल्ली लॉस. आलाय षटकार. आणि मित्रांनो, प्रेक्षकांसाठी जी लकी ड्रॉची सायकल आहे त्याचं जो ड्रॉ आपण काढणार आहोत या मॅच नंतर तर काढणार आहोत, परंतु त्याचं सौजन्य आजच्या स्पोर्ट सायकलचं सौजन्य आपल्याला ज्यांच्या माध्यमातून मिळालं, जोंधळे मंडप डेकोरेटर्स यांच्या वतीने आपल्याला स्पोर्ट सायकलचं सौजन्य मिळालेलं आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंडप डेकोरेटर्स. उठवलाय बॉल आणि परत एकदा फेकून दिलाय प्रेक्षकांमध्ये. शोएब पटेल सांगतायत जा शोधून आणा बॉल. सहा बॉल बाकी आहेत आणि 17 धाव्यांची गरज. हकीकत से लड़कर जो हालात को बदल दे, खिलाडी वही जो मॅच का रुख बदल दे. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये शोएब पटेल यांनी दाखवलंय. शोएब पटेलचे 2 षटकार मात्र फार निर्णायक राहिलेले आहेत. मित्रांनो, आता मॅच आली आहे. शेवटचे 6 बॉल आणि पाहिजेत 17 धावा. tenniscricket.in च्या माध्यमातून देखील प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने आमच्या सोबत जोडलेले आहेत. फायनलच्या दिवशी तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये कूलर जिंकण्याची संधी आहे, LED टीव्ही जिंकण्याची संधी आहे, त्याचबरोबर तुम्हाला सेलिंग फॅन जिंकण्याची संधी आहे आणि मिक्सर जिंकण्याची संधी आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे 13 फेब्रुवारी 2026 आणि सायकल सुद्धा आहे. 5 बक्षीस, पंजा. 6 बॉल बाकी आहेत आणि 17 धावा. बॉलिंग साठी जर पाहिलं तर अंतिम षटक घेऊन येत आहेत. अमोल मुकेकर यांच्या हातात बॉल देण्यात आलाय. पाहूयात कोण हिरो बनतंय. मित्रांनो, मॅच जबरदस्त सुरू आहे. 6 चेंडू आणि 17 धावा. दबाव दबाव आणि दबाव प्रत्येकावर आहे. फुलर लेंथ वरचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे. मिड ऑफ मधून फिल्डर येतात. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल तर पूर्ण करण्यात आली आहे. आता मॅचचं समीकरण, शेवटचे बॉल 5 आहेत, 16 धाव्यांची गरज आहे.
प्रत्येक फलंदाजावर दबाव आहे, प्रत्येक गोलंदाजावर दबाव आहे, प्रत्येक क्षेत्ररक्षकावर दबाव आहे, संघ मालकांवर दबाव आहे, प्रत्येक चाहत्यांवर दबाव आहे. कारण मॅच महत्वाची आहे. धक 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 वाढत चाललेली आहे. काय होईल? एका बाजूला वेल्हाळे तर एका बाजूला संगमनेर, एका बाजूला संगमनेर तर एका बाजूला वेल्हाळे, एका बाजूला युनिक प्रॉपर्टीज तर दुसऱ्या बाजूला राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान. स्टेज जवळ कोणाच्या तरी टू व्हीलरची लाईट चालू पा स्टेज जवळ. हा 5 बॉल 16 रन. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग या स्पर्धेचे हे वैशिष्ट्य आहे. स्पर्धा जशी जशी पुढे जाते तशी तशी रंगतता वाढते. पायावर टाकला यावेळेस मात्र अपील तर जोरदार करण्यात आली आहे. तिकडे पंच मात्र स्पष्ट नकार देत आहेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे, एकच मिळेल, दुसरी धाव मिळणार नाही. एक बाईच्या मदतीने ती धाव मिळते. समीकरण बदलतंय. 4 बॉल 15 रन. काही होऊ शकतं. या मैदानावर धावेंचा पाऊस पडलाय. फक्त धावेंचा पाऊस पडलेला नाही तर विजांच्या कडकडाटासह धावेंचा पाऊस या मैदानामध्ये पडलेला आहे. आता काय होईल? 4 बॉल मध्ये बनवल्या जातील का या धावा? अरब शेख स्ट्रायकर एंडकडे. 4 बॉल 15 रन. बॉलिंग साठी जर पाहिलं तर अमोल मुखेकर, तालुका कोले ते आपल्याला बॉलिंग साठी पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडकडे अरब शेख, मॅन फ्रॉम बदलापूर. समोर उडवलाय बॉल, फिल्डर मात्र एक्स्ट्रा कव्हर. अशोक येडे पकडतायत झेल. संपतोय अरब शेखचा खेळ. मोठी विकेट, मोठा धक्का, टाकलाय फासा आणि गळाला लागलाय मोठा मासा. अरब शेखची विकेट. थँक्यू डीजे धन्यवाद. 3 बॉल मध्ये 15 पाहिजेत. बॅटिंग साठी ओंकार जाधव आलेले आहेत, जयदीप जाधव आलेले आहेत. त्यांचे बंधू ओंकार जाधव यांनी आजचा दिवस गाजवलेला आहे. आता जयदीप जाधव आजचा दिवस आजची रात्र गाजवत आहेत का ते आपल्याला पाहावं लागेल. 3 बॉल मध्ये 15 पाहिजेत. जीत के लिए बस जुनून चाहिए, जीत के लिए बस जुनून चाहिए, आत्मविश्वास रगों में खूब चाहिए, ये आसमां भी आएगा जमी पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. पाहुयात काय घडतंय. येणारे 3 बॉल आणि पाहिजेत 15 रन. प्रेक्षकांना विनंती आहे, मॅच जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. शेवटचे 3 बॉल आणि पाहिजेत 15 रन. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचा धगधगता थरार. फुलर लेंथवरचा बॉल याला मात्र खेळून काढलाय. फिल्डर मात्र बॉल पर्यंत जाण्याच्या प्रयत्नात आहेत. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. फिकी थोडीशी खराब आहे. तिसरी ही धाव पूर्ण केली आहे. 1 ला 3 मध्ये कन्वर्ट केलंय. चेंडूची फेकाफेक, धावेंची धावा धाव ती आपल्याला इकडे बघायला मिळाली आहे. खेळाडू पडतायत, धडपड करतायत, कारण ही मॅच जिंकायची आहे. धडपड सुरू आहे, पडझड सुरू आहे. आणि म्हणतात ना, हे खेळाडू फक्त पडत नाहीयेत, हे पडता पडता स्वतःला घडवतायत. आता शेवटचे 2 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी 12 रन. आजच्या दिवसाच्या शेवटच्या 2 बॉल मध्ये 2 षटकार जर आले तर मित्रांनो ही मॅच राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे जिंकेल. परंतु जर सचिन जेंडगुले यांच्या वतीने मॅच जर जिंकून दिली तर 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. काय जबरदस्त मॅच. फायनलच्या अगोदरची फायनल. राजवर्धन युथ फाउंडेशन यांनी केलेले प्रयत्न ते यशस्वी होत आहेत. त्यांनी घेतलेली मेहनत यशस्वी होते. त्यांनी केलेली दिवसाची रात्र आणि त्यांनी केलेला रात्रीचा दिवस तो मात्र या ठिकाणी यशस्वी होतोय. प्रेक्षकांची अलोट गर्दी, प्रेक्षकांची प्रचंड रेलचेल, प्रेक्षकांची तौबा गर्दी आणि प्रेक्षक देखील याची देही याची डोळा हा सामना या ठिकाणी पाहतायत. क्रिकेट ये अनिश्चितताओं का खेल है, इसके आगे प्रेडिक्शन भी फेल है. अनिल के राऊत 1000 जर मॅच जिंकून दिली तर. शोएब पटेल, मी कन्नड वरून का आलोय आज त्यालाही दाखवून द्यावं लागेल. आज कन्नड वरून येऊन संगमनेर तो गाजवणार का, की अकोल्याहून आलेले अमोल मोकेकर ही मॅच जिंकून देणार. वेल्हाळे जिंकणार की संगमनेर, कोण जाणार बक्षीस मध्ये. मित्रांनो परत एकदा होऊन जाऊ द्या टाळ्या. 2 बॉल आणि 12 रन. काय होईल. उठवलाय बॉल आणि बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईन पार. षटकार.
दोस्त को सलाम करो, दुश्मनों को भी सलाम, दोस्तों को भी सलाम. शोएब पटेल मेरा नाम, शोएब पटेल मेरा नाम. एक बॉल 6 रन. निलेश अभंग यांच्या वतीने सुद्धा 500 रुपये. जर इथे षटकार आला तर समजलं का तुले, शोएब पटेल म्हणतात मले. आणि आज ते मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत आहेत. समोरच्या संघाला सांगतायत लावा तुम्ही ताकद, मी नाही वाकत. एक बॉल आणि 6 रन. प्रवीण सोनवणे यांच्या वतीने सुद्धा 1000, 3500 रुपयांचं बक्षीस. एक चेंडू आणि 6. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग. कोण बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल? आता दबाव वाढलेला आहे. आता धक 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 थोडीशी वेगात होते. बसलेले उठलेत, ज्यांच्या हात खिशात होते त्यांनी खिशातून हात बाहेर काढलेत आणि तोंडात टाकतायत. नेल बायटिंग मुवमेंट, नख चावतायत. अशीच मॅच आहे. एक बॉल आणि 6 रन. एक चेंडू आणि 6. एका बाजूला शोएब पटेल तर दुसऱ्या बाजूला अमोल मुकेकर. एका बाजूला कन्नड तर दुसऱ्या बाजूला अकोले. मॅच संगमनेर मध्ये. फुल टॉस आणि फिल्डर तिकडे. मॅच जिंकली आहे राजे उमाजी नाईक माफ करा, युनिक प्रॉपर्टी संगमनेर ही मॅच जिंकली आहे आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल. परंतु मित्रांनो, शोएब पटेल काय लढलाय. शोएब पटेल साठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. जरी मॅच हारली असली परंतु तो लढला. मनापासून युनिक प्रॉपर्टीचं अभिनंदन. आणि लकी ड्रॉ आता काढला जाईल. लकी ड्रॉ काढला जाईल. आणि मित्रांनो, शोएब पटेल खूप चांगली बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग. शेवटच्या चेंडूवर देखील स्लॉट मध्ये बॉल आला होता. सुप्रीमो मध्ये महेश नानगुडेला अशीच मॅच आली होती आणि त्याचीच आठवण इथे निश्चितच. शोएब पटेल तेही लेफ्ट हँडेडच होते आणि हे लेफ्ट हँडेडच आहेत. जोंधळे मंडप डेकोरेटर्स यांच्या वतीने आपल्याला ई स्पोर्ट सायकल मिळालेली आहे आणि पाहायचं आता